नमस्कार, मी दक्षता जाधव मुंबईहून। सर्वात आधी इरा रांगोळी आर्ट्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद। सरांच्या रांगोळ्या मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सतत बघायची। माझ्या मनात सारखं होतं की अशी रांगोळी मी कधी शिकू शकेन का। मनात हे होतं की रांगोळी ऑनलाईन कशी शिकू। पुण्याला जाऊन क्लासेस करणं तर पॉसिबल नव्हतं, पण ऑनलाईन मी शिकू शकेन का हे तर मनात होतंच। शेवटी राहवलं नाही आणि सरांच्या बेसिक ग्रुपमध्ये मी ॲडमिशन घेतलं। आज मी सरांकडे बेसिक, ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल लेवलपर्यंतचा पूर्ण कोर्स केला आहे। हा कोर्स जवळजवळ 90 दिवसांचा होता आणि त्यात सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे आणि सरांच्या जे रांगोळीमध्ये काटेकोरपणा, बारीक बारीक गोष्टी शिकवण्याची पद्धत, यामुळे माझ्या कामामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आली आहे। रांगोळी 5 बोटांमध्ये कशी पकडावी इथपासून ते प्रोफेशनल फ्री हँड डिझाईनपर्यंत आज मी पूर्ण रांगोळी अगदी व्यवस्थितपणे ऑनलाईनमध्ये शिकली आहे। सरांनी पहिल्या दिवसापासून रांगोळी कोणती घ्यावी, रांगोळी 5 बोटांमध्ये कशी पकडावी, कशी सोडावी, चाळणीमध्ये कलर कसे टाकावे, कलर कसे सोडावे, कलरची मिक्सिंग कशी असते, त्यानंतर प्रोफेशनल लेवलमध्ये फ्री हँड डिझाईन्स त्या कशा कराव्या, रांगोळीमध्ये कशा ॲड कराव्या, संपूर्ण रांगोळी कशी करावी, हे एकदम बारीक बारीक गोष्टी सरांनी खूप चांगल्यापणे शिकवल्या आहेत। मी तर म्हणते क्लास ऑनलाईन आहे, पण ज्यांनाही रांगोळी शिकण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर रांगोळी शिका। माझ्या कामामध्ये खूप जास्ती इम्प्रूव्हमेंट आली आहे आणि कॉन्फिडन्स तर खूप जास्त आला आहे। सगळ्यात आधी मला असं वाटायचं की मला रांगोळी येते, मला गोपद्म आणि बाकीचे जे डिझाईन्स आहेत त्या बेसिक यायच्या, पण मला असं वाटायचं की मला रांगोळी येते। पण क्लास सुरू केल्यानंतर गुरु जे आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये जे परफेक्शन असतं, त्यानंतर त्यांच्या शिकवण्याच्या ज्या पद्धती असतात, त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्या कामामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आली आहे। आता मी रांगोळी पूर्ण कॉन्फिडन्सनी करू शकते। माझ्या खूप रांगोळ्या झाल्या आहेत आणि 3 महिन्याचा हा जवळजवळ कोर्स आहे, तो मी पूर्ण केला आहे। सर शिकवतात खूप चांगल्या पद्धतीने, पण आपण जेवढी प्रॅक्टिस करू त्यामध्ये आपला हात खूप जास्ती चांगला वळतो। प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काहीच शक्य नाही आहे आणि गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय तर काहीच शक्य नाही आहे। आज मला जी रांगोळी येते ती पूर्ण सरांच्या मार्गदर्शनामुळे येते। आज मी गुरुपौर्णिमेसाठी एक रांगोळी बनवली आहे। ॲक्च्युली काल सरांनी आम्हाला टास्क दिला होता की तुम्ही येणाऱ्या फेस्टिवलसाठी रांगोळी बनवा, पण मी असं काहीही न करता आमच्या सरांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज मी काढलेली रांगोळी तुम्हाला दाखवत आहे।